हिवाळ्याची सुरुवात झाली की ही आमटी माझ्या घरात हमखास बनते. खोबरं, लसूण, कोथिंबीर, जिरं एकत्र करून वाटून घेतलेलं आहे. कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये वाटाणे व्यवस्थित चरचरीत असे भाजून घेत आहे. छान असे वाटाणे भाजून झालेले आहेत. मिक्सरमध्ये काढून त्याची भरड करून घेत आहे. अशा पद्धतीनं त्याची भरड केलेली आहे. जिरं, मोहरी मी एकाच काचेच्या बरणीमध्ये टाकून ठेवलेली आहे. ती एकत्रच मी यामध्ये टाकलेली आहे. तर तेलामध्ये मी वाटलेल्या मसाल्याचं वाटण टाकलं. कढीपत्ता टाकला. कढीपत्ता आवर्जून टाकायचा या रश्श्यासाठी, कारण टेस्ट मग छान येते. तर व्यवस्थित हे भाजून घेतलेलं आहे. लाल तिखट टाकलेलं आहे 2 चमचे. तुम्ही तुमच्या तिखटाच्या हिशोबाने लाल तिखट टाकायचं आहे. यामध्ये वाटाण्याचं वाटलेलं वाटण टाकून घेत आहे. यासाठी जो वाटाणा वापरतो ना आपण, तो एकदम कोवळा वाटाणा किंवा गोल्डनचा गोडसर असा वाटाणा वापरायचा. जून किंवा उग्र असा वाटाणा वापरायचा नाही. आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. टॅमॅटो टाकून घेत आहे. आता हे व्यवस्थित शिजवून घेत आहे. पाहू शकता मस्त तर्रेदार रस्सा तयार आहे. खूप सुंदर झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.